तर हिंगोलीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीला आज सुरुवात झालेली आहे। मराठा जनजागृती रॅली आजपासून सुरू होते आणि हिंगोलीतून या शांतता रॅलीला सुरुवात झाली आहे। जोरदार स्वागत होते, पहिलाच दौरा आहे आज, जोरदार स्वागत होते। स्वागत नाही, ह्या मराठा समाजाला न्याय देण्यासाठी माझा मराठा समाज खवळून उठलाय। घराघरातला मराठा समाज शेतातलं कामं सोडून आज मराठा समाज सहभागी या शांतता रॅलीत मराठा आरक्षण परिवर्तन रॅली झाली। ही सरकारनं आक्रोश समजून घेणं गरजेचं आहे। ओबीसीचे नेते एक झाले, त्यांनी दबाव आणला, माझ्या गोरगरीब मराठ्याला आरक्षण मिळू देत नाहीत। हे सरकारनं समजून घेणं गरजेचं आहे। कसा लाखोच्या संख्येनं मराठा समाजाचा आक्रोश खवळून उठलाय हे समजून घेणं गरजेचं। मी ओबीसीतून आरक्षण घेतल्याशिवाय हटू शकत नाही। उद्या ओबीसी सोमवारी ओबीसी नेत्यांची बैठक जी आहे, सर्वपक्षीय नेत्यांची बैठक ओबीसींनी बोलवली आहे। ओबीसी आरक्षणावर चर्चा होणार आहे। काय बोलो काय नाही बोलो, ओबीसींनी ते त्यांचा प्रश्न आहे, पण आमच्या गोरगरिबांचा अधिकार असलेलं मराठ्यांच्या आरक्षणावर त्यांनी गदा आणू नये, कारण आमचं आरक्षण आम्ही मिळवणार आहेत, नसता याचे परिणाम सरकारला भोगावे लागणार आहेत। मोठ्या प्रमाणात मोठा रिस्पॉन्स पाहायला मिळतोय। आणखीन काहीच नाही, आगे आगे देखो काय होतंय, कारण पुढचा टप्पा आणखीन 4 राहिले।